नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण फ्रीमध्ये शिवण क्लास चालू केलेला आहे. सर्वांनी माझे जे काही व्हिडिओ असतील ते संपूर्ण बघायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही जे काही माहिती आहे ती तुमच्या बुकमध्ये लिहून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी ब्लाऊज कट कराल त्यावेळी तुम्हाला फार उपयोगी पडेल. तर आज आपण काय करणार आहोत, कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे, 4 टक्स असू दे किंवा 1 टक्स असू दे किंवा प्रिन्सेस कट असू दे किंवा कटोरी असू दे, या कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी शिवण्यासाठी आपल्याला पेपर पॅटर्न सुरुवातीला बनवायचा असतो आणि त्या पेपर पॅटर्न कशा पद्धतीने बनवला जातो इथून आपण आज सुरुवात करणार आहोत. तर बघा, मी इथे एक डायग्राम काढलेली आहे. म्हणजेच आपल्याला पेपर पॅटर्नवर अशा प्रकारे मापं घ्यायचे आहेत. जिथं आता पेपर घ्यायचा आहे एक आपल्याला, तुम्ही कोणताही पेपर घेऊ शकता. बेस्ट तुम्ही घ्या कार्डशीटचा पेपर, म्हणजे तुम्हाला जे काही आपण पेपर पॅटर्न केलेलं आहे कटिंग ते तुम्हाला ठेवता येतं आणि त्याच मापाचं जर तुम्हाला दुसरं ब्लाऊज किंवा तुमच्या कस्टमरचं आलं तर ते ठेवून तुम्हाला कट करता येतं. जर तुम्हाला तयार पेपर पॅटर्न जर पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देईन, त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर त्याच पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही कितीही ब्लाऊज शिवू शकता त्या मापाचं, कोणाचंही. तो सगळ्यांना कॉमन राहील, ते त्या पर्टिक्युलर मापालाच कॉमन राहील ते. तर कोणत्याही साईजचं ब्लाऊज असते किंवा कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे, ह्या ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पहिल्यांदा पेपर घ्यायचा आहे, तो आपल्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपण जिथं बसलो आहे त्याच्याबरोबर समोर हा आपला पेपर असला पाहिजे. आणि आपण ज्यावेळी समोर बसतो त्यावेळी जी पहिली लाईन असते ती आपली बंद बाजू असते किंवा बंद घडीची. हा पेपर पॅटर्न ब्लाऊजवर ठेवला जाईल त्यावेळी तो बंद बाजूवर ठेवला जातो, म्हणून त्याला आपण बंद घडीची किंवा बंद घडी असं फक्त तुम्ही लिहून घ्यायचं आहे. अशी डायग्राम करून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर इथून तुमचा जो काही पेपर असेल तिथून तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला तुमचा जो डावा हात आहे तिथं तुमचं शोल्डर आणि तुमचा जो उजवा हात आहे तिथं तुमची पूर्ण उंची आणि कमरेची रेषा, ही 2 फिक्स आहे. तुमची डावी बाजू म्हणजे डाव्या हाताची बाजू आहे ती शोल्डरची बाजू आणि पेपर कट करताना, आणि तुमच्या जी उजव्या बाजूची आहे तिला कमरेची रेषा. तर ह्या शोल्डरच्या लाईनपासून तुम्हाला पूर्ण उंचीच्या, म्हणजे जिथून पेपरची सुरुवात झाली तिथून तुम्हाला पूर्ण उंची जे काही तुमच्या मापानुसार असेल ती उंची घ्यायची आहे. जर तुमची 10 इंचाची ब्लाऊज असेल तर 10ला घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही असेल 12, 13, 14, 15 जे काही असेल ते पूर्ण उंचीचं माप शोल्डरपासून, म्हणजे शोल्डरपासून चालू होतं ते कमरेच्या लाईनपर्यंत, ही झाली तुमची पूर्ण उंची. त्यानंतर इथं काय आपल्या येणार आहे शोल्डर. शोल्डर हा नेहमी निम्मा असतो मापानुसार. जे काही तुमचं शोल्डर असेल त्याचा निम्मा ह्या शोल्डर लाईनवर येणार आहे, म्हणून तुम्ही इथं लिहून घ्या. ही आहे शोल्डर. इथं एक लाईन काढा अशी आणि इथं लिहून घ्या शोल्डर. ही घ्या पूर्ण उंची किंवा बंद बाजूची घडी आहे तिला पूर्ण उंची शोल्डरपासून कमरेपर्यंत. त्यानंतर आता तुम्ही इथं काय करायचं आहे, शोल्डरचं माप घेताना बरोबर इथं जेवढं तुमचं शोल्डर असेल 5, 6, 7 तिथं बरोबर हे मापानुसार 5 असेल तर 5ला 0 ते 5वर मार्किंग करायचं आहे. 6 असेल तर 0 ते 6वर जिथं कुठं मार्किंग असेल तिथं तुम्ही मार्क करायचा आहे फक्त. आणि बरोबर तिथून हा टेप असा फिरवायचा आहे उभा. आणि जे काही तुमचं इथं बघा येणार आहे मुंडाखोली येणार आहे. आता इथं जे काही तुमचं मुंडाखोलीचं मार्किंग असेल ते बरोबर असे उभ्या या लाईनवर जे काही असेल तुमचं 4.5, 5, 6 जे काही असेल तिथं आता मी
कोणतेही असेल ते तुम्ही इथं मार्किंग करायचं आहे. मी इथे 4.25 वर केलेलं आहे. तुमचे जे ब्लाऊजच्या मापानुसार असेल ते करायचं आहे. तिथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके. आणि बरोबर असा हा टेप पूर्ण असा इथं घेऊन जायचा आहे. आणि इथून पण जेवढं तुम्ही 4.25ला केलं आहे तेवढंच इथं करायचं आहे. हा सुद्धा एक मार्किंग करायचं आहे. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट, या दोन्ही पॉईंटमधून एक नेहमी सरळच रेषा जाते. त्या सरळ रेषेला आपण म्हणणार आहोत छातीची रेषा किंवा चेस्ट लाईन, जिथं आपलं छातीचं माप येणार आहे, म्हणून तिला छातीची रेषा म्हणतात. त्यानंतर आता इथून ते इथं आहे आपलं मुंडा खोलीचं माप. आणि हा जो बॉक्स आपोआप तयार होईल, छातीची लाईन आणि मुंडा खोलीची लाईन, इथं जो बॉक्स तयार होईल तिथं आपण मुंडा खोलीचा राऊंड देणार आहोत. म्हणून याला मुंडा खोली राऊंड, तुम्ही इथं लिहून घ्या तुमच्या भाषेत. हा मुंडा खोली राऊंड म्हणजे इथं तुमचं मुंडा खोलीचं माप येणार आहे. त्यानंतर बरोबर शोल्डर लाईनवरच बंद बाजूपासून जे काही तुमची गळा रुंदी असेल, 2, 2.5, 3ची काय असेल ती बरोबर इथून घ्यायची आहे आपल्याला. आता मी इथं 2 वर घेणार आहे किंवा जी काय असेल ते 2.25 वर आहे. तर इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. ही झाली तुमची इथून ते इथपर्यंत गळा रुंदी, इथून ते इथपर्यंत शोल्डर, आणि इथून ते इथपर्यंत हे शोल्डर लाईनवरच गळा रुंदीचं माप येतं. याला काय म्हणायचं आहे, गळा रुंदी. तिथं एक मार्किंग करायचं आहे आणि बरोबर हा टेप असा फिरवायचा आहे. आणि इथं तुमचं गळा उंचीचं माप येणार आहे. आलं लक्षात? इथं गळा रुंदी आणि इथं गळा उंची. जे काही तुमची उंची असेल 5, 6, 7 जी काय असेल ती बरोबर इथं मार्क करून घ्यायची आहे. तिथं बरोबर एक पॉईंट करायचा आहे आणि ही उभी लाईन अशी जोडून घ्यायची आहे. आणि तसंच बरोबर ही आडवी लाईनसुद्धा जोडून घ्यायची आहे. म्हणजे ही तुमची आली गळा रुंदी, ही आली गळा उंची, हे आलं शोल्डर, हा आला मुंडा खोली राऊंड, ही आली छातीची रेषा, ही आली कमरेची रेषा. या सर्व गोष्टी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज शिवण्यासाठी कॉमन असणार आहे. आणि साईजनुसार मग हे आपलं माप बदलत जाणार आहे. ते आपण पुढे बघणारच आहोत. तर बेसिक तुम्हाला एक मी स्केच काढलेला आहे इथं, हे बघा बेसिक स्केच. तर इथं आपला हा गळा असतो, इथं हे शोल्डर असतं आणि इथं मुंडा खोली असते आणि इथं आपली वेस्ट कंबर असते. तर बघा अनेकदा सांगते मी तुम्हाला, ही आहे आपली बंद बाजूची बंद घडीची बाजू. त्याच्याबरोबर आपल्या डाव्या साईडला आपण जिथं बसलो तिथं त्या डाव्या बाजूला काय येणार आहे, शोल्डर, गळा रुंदी. आणि बरोबर उजव्या बाजूला येणार आहे कमरेची रेषा, त्याच्याबरोबर मध्ये येणार आहे छातीची रेषा. आणि ही बरोबर या शोल्डर लाईनपासून खाली येणार आहे आपला मुंडा खोलीचा राऊंड. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पास करूया, जास्त तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे. थँक्यू.